करून दुष्कृत्यांचा अंगीकार करतो. आपला महानुभाव पंथ हे शिकवतो का तुम्हाला? दुसरा काय करतो त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. आपण काय करतो ते आपण केव्हा बघणार? ठीक आहे ना, ते फाईन लावत आपल्या घरी कोणी आल्यावर, परंतु आपण जेव्हा इतरांकडे जातो तेव्हा आपणही फाईन लावावा का? मी हे यासाठी सांगतोय तुम्हाला आणि तळमळीने सांगतो. मी यासाठी सांगतोय, जे म्हणाले ना तरुण नाही आहेत, त्याचं कारण तेच आहे की तुम्ही आमच्या तरुणांना देवपूजा आणि दंडवत ह्याच्या व्यतिरिक्त महानुभाव पंथ सांगितलाच नाही. महानुभाव पंथ याही व्यतिरिक्त आहे, परंतु इथं आपलंच अंतकरण कोरडं आहे की नाही? तुम्ही इथल्या महिलांपैकी किती लोकांना माहित आहे की लीळा चरित्राचे लेखक कोण? किती लोकांना माहित आहे? महिलांपैकी हात वर करा बरं. महानुभाव पंथीय आद्य ग्रंथ, महानुभाव पंथीय सॉरी मराठीचा आद्य ग्रंथ, आणि तो लीळा चरित्र आहे, त्याचा लेखक कोण? हात वर करा आणि सांगा मला माहिती आहे म्हणून सांगा ना. लुकाईसाठी टाळ्या वाजवल्या तुम्ही, टाळ्या वाजवायलाच पाहिजे, परंतु आपलं अंतकरण किती कोरडं आहे, आपली बुद्धी किती खाली आहे दिसतंय. आणि जर तुम्ही आईबाप असे असाल, तुमचे मुलं कसे निघणार आहेत? दोष तुम्ही इतरांना, मुलांना का देता दोष? मी तरुण आहे, मी माझ्या घरची परिस्थिती सांगतो. जेव्हा मी तिसरी चौथीत होतो, मला सुद्धा महानुभाव पंथ माहित नव्हता. मला फक्त माझ्या देवपूजेच्या ओट्यावर विशेष होते, ते माझे देव आहेत, त्याच्या पाठीमागे श्री दत्तात्रय महाराजांची मूर्ती होती, ते मी चक्रधर स्वामींची समजायचो. तेवढंच मला माहित होतं. आता ते माझ्या आईबापांची चूक म्हणा, कुणाची म्हणा, पण ते त्यावेळेस माझं ते अज्ञान होतं. पण आज आमच्या आश्रमात 2.5 वर्षाचा छोटा मुलगा आहे, तो विशेष वंदन करतो, तो फोटो पाहून सांगतो हा भगवान कृष्ण आहे. आणि मी चौथीत होतो, मला ते कळायचं नाही. मी दत्तात्रय महाराजांच्या फोटोला चक्रधर स्वामींचे फोटो बनायचो. हे कशामुळे? माझ्या आईवडिलांनी कधी सांगितलंच नाही ना. मग तुम्ही तुमच्या मुलांना कधी घेऊन बसता? कधीतरी घेऊन बसता का? तुम्ही सांगतो, तुम्ही मुलांना म्हणूच नका, तुम्ही स्वतःकडे पहा पहिले, तुम्हाला काय कळतं, आणि मग मुलांना म्हणा की नाही बाबा रे तू देवपूजा कर. तुम्ही किती देवपूजा करता आम्हाला तुमच्या घरातल्या देवपूजा पाहिल्या की चांगलं कळतं. अनेकांच्या घरात आजही धूळ खात असलेली देवपूजा. आठवड्यातून किती वेळा स्नान करता देवपूजेचं? तुम्हाला तर रोज पाहिजे, सेंट पाहिजे, डिओ पाहिजे, चांगल्या कंपनीचा साबण पाहिजे, है ना? अनेकांच्या घरातल्या आजही देवपूजा जास्तीत जास्त पाण्याने स्नान केलं जातं, खूप झालं तर दूध, हो की नाही? माझ्याही घरी तेच चालत होतं, म्हणून मी सांगतो. मी काही वेगळं बोलत नाहीये, मला तत्वज्ञान सांगायचंच नाहीये, कारण ते इथून असं वरती जाणार आहे तुमच्या. इथंच सगळं कोरी पाठी आहे, पुढे काय जाणार आपण? आणि हेच तर खरी गरज आहे. तत्वज्ञान समजायला अजून खूप उशीर आहे, धर्मच अजून कळला नाही. त्याची एका वाक्यात जर आमची अशी परिस्थिती आहे आता साधकांची सुद्धा, एका मुलीची संन्यास दीक्षा झाली, दीक्षा झालेल्या मुलीला विचारतोय, तुला जर म्हटलं एखाद्या बस स्टँडवर एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती भेटला आणि त्याला महानुभाव पंथ माहीतच नाहीये, त्या व्यक्तीने जर तुला विचारलं की तू दीक्षा का घेतली, तू काय सांगशील? तिला उत्तर नाही देता आलं. ही परिस्थिती आहे आमची. म्हणजे मी फक्त तुम्हालाच म्हणत नाही, त्यात मी पण येतो ना, समजले का? मी तुम्हालाच म्हणत नाही आहे, आपली इथे कोरी पाटी आहे. मग आपली जर कोरी पाटी असेल, आपण मुलांना कसं सांगणार आहोत? हे सांगायचं नसतं, ते मुलं तुमच्याकडे पाहून पाहून शिकतात. हे सांगायचं नसतं, बाबा रे देवपूजा कर, सांगायचं नाही आहे. तुम्ही करत असले की तो मुलगा म्हणणारच मी करतो म्हणून.
तुमच्या घरात कधी काळी साधू संत येत असतील, आल्यावर तुम्ही म्हणता मुलाला, मुलगा जर अभ्यास करत असला तर जा रे बाबांना दंडवत कर, आईंना दंडवत कर. जर का त्या माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने म्हटलंही की मुलगा कुठे गेला, मुलगी कुठे गेली, तुम्ही म्हणता अभ्यास करत आहे, परंतु तुमची इच्छा नाही होत की जा त्यांना दंडवत कर. अभ्यास होतो ना. साधू संत काही रात्रभर मुक्कामी थांबणार नाहीयेत, आणि थांबलेही तर काही 24 तास तुमच्या मुलाजवळ बसणार नाहीयेत. 5-10 मिनिटाचा प्रश्न आहे. पण जर करता त्या साधूजवळ बसले, साधू जर मैत्रीपूर्ण विषयातून जर एखादं तत्वज्ञान धर्म जर सांगत असेल, तर ती वेळ त्या मुलापासून तुम्ही हिसकावून नेताय. एज्युकेशन चांगलं आहे, मी वाईट नाही म्हणत त्याला, कारण मी आता सुद्धा शिकत आहे. परंतु जे एज्युकेशन शाळेत मिळतं ते फक्त पैसा कमवण्याचं आहे की नाही. तुम्ही शिकवता त्यासाठी मुलगा ज्ञानी झाला पाहिजे, मोठा कलेक्टर झाला पाहिजे, त्याने जास्तीत जास्त पैसा कमवला पाहिजे, आणि त्या पैशातून आम्ही सुखी राहिलो पाहिजे. परंतु अशी वेळ आली की मुलगा चांगली नोकरी करतो, परंतु तुम्हाला लात मारून घराच्या बाहेर काढतो. होतं की नाही असं? प्रत्येकाचं नाही होत, पण बहुतांश असंच परिस्थिती आहे. लक्ष नाही दिलं जात तुमच्यावर. हे का? ह्याचंही मूळ तुमच्याकडेच आहे. तुम्ही किती आपल्या आवडल्या वडीलधाऱ्यांची सेवा करता, आपल्याला माहिती आहे आपण किती करतो वडीलधाऱ्यांची सेवा. म्हणून प्रत्येक वेळेस अजून एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला. कार्यक्रम घेणारी जितकीही आयोजक मंडळी आहेत, कुठली इथलीच नाही, कुठलीही, जे कार्यक्रम घेणारी मंडळी आहे, संयोजन करणारी मंडळी आहे, त्यांच्या घरात, मी सगळ्यांनाच बोलतोय, मुलगा 8 वर्षाचा झाल्यावर किती जणांनी उपदेश दिलाय आपल्या मुलाला? फार गंभीर गोष्ट आहे. किती जणांनी मुलींना उपदेश दिलाय सांगा बरं. आणि जर तुम्ही 8 वर्षाचा झाला असताना मुलींना उपदेश देत नाहीयेत, तर लोकांना धर्म सांगण्याचा अधिकार आहे आपल्याला? सुरुवात तिथून होते ना. कुणी म्हणावं मला उपदेश का घ्यायचा, मी तर म्हणतो कुणी म्हटलं पाहिजे, तेव्हाच मला सांगता येईल ना. इथे सांगण्याची गोष्ट नाही आहे, कारण मुलंच नाही उपदेश घेणारे, मुलांचीच संख्या नाही इथे. मी काय सांगणार आता, मी सांगेन जेव्हा भेटलो तेव्हा. परिस्थिती ही अशी आहे, इकडं आपली बुद्धी इतकी रिकामी आहे. हे यासाठी सांगतोय की महानुभाव पंथ नुसतं देवधर्मापुरता मर्यादित नाहीये. मग काय आहे? या आधुनिक काळात जर महानुभाव पंथ काय आहे, तर देवपूजा धर्माव्यतिरिक्त मी थोडा बोलतोय, कारण आम्हा तरुणांसाठी काहीतरी पाहिजे. मग महानुभाव पंथ काय आहे, तर महानुभाव पंथ एक लाईफस्टाईल आहे. काय आहे? एक लाईफस्टाईल, जीवन प्रणाली आहे. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान जेव्हा तुम्ही अभ्यासा, तुम्हाला दिसते तिथे तुमची जीवन प्रणाली कशी असावी, तुम्ही सकाळ कशी व्हावी, तुमची दुपार कशी व्हावी, तुम्ही कसं वागावं, कसं उठावं, कसं बोलावं, सगळी माहिती ती महानुभाव पंथात आहे. फक्त तुम्ही मर्यादा ठेवली त्याला, सकाळ संध्याकाळ दुपार देवपूजा, बस. अरे त्याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. महानुभाव पंथ आपलं सूत्रपाठामध्ये एक वचन येते आहे. स्वामींचं सूत्र कसं विज्ञानवादी आहे ते सांगतोय मी तुम्हाला. श्वान कुंडली का कोपर दुट्टी पांघरावी. ज्यांनी ज्यांनी सूत्रपाठाचं वाचन केलं असेल, हे वचन त्या सूत्रपाठात आहे. आता आमच्या पूर्वजांनी काय केलंय, प्रत्येक वचनाचा अर्थ हा निवृत्ती मार्गाला लावला, म्हणजे अनुसरणाला पूरक असेल असाच. जेव्हा मी थोडा आयुर्वेदा शास्त्राचा अभ्यास करत होतो, कारण तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान असल्यावर खूप काही गोष्टी आपल्या हातात असतात, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे.
जेव्हा त्या सूत्रामध्ये स्वामींनी श्वान कुंडली सांगितलेली आहे, मी थोडंसं शोधण्याचा प्रयत्न केला की स्वामींनी ते का सांगितली असावी. आचार त्या पुरुषाला सांगितलीच आहे. त्याचं कारण एक की त्याच्याजवळ जेवढं अंथरूण पांघरूण आहे तेवढं म्हणजे श्वान कुंडली म्हणजे काय. श्वान म्हणजे कुत्रा. श्वान म्हणजे काय. श्वान म्हणजे काय. मी भाषण देत नाही, मी बोलत आहे तुमच्याशी, संवाद साधत आहे. मला तुमचाही रिस्पॉन्स पाहिजे. मला टाळ्या नको आहेत, पण तो आवाज पाहिजे तुमचा. श्वान म्हणजे काय. कुत्रा. आणि कुंडली. कुत्रे कसे झोपतात. आपले जे गुडघे असतात ना, गुडघे पोटात टाकून झोपतात. झोपतात की नाही. असे पोटाला लावून झोपतात गुडघे. त्याला म्हणतात श्वान कुंडली. आता हे स्वामींनी का सांगितले असावी बरं श्वान कुंडली. त्याचं कारण आहे. स्वामींनी श्वान कुंडली आचरत्या पुरुषाला सांगितली आहे. त्याचं कारण ते वेगळं तिथे. कारण त्याला कमीत कमी अंथरूण पांघरुणात झोपता यावं. परंतु सायंटिफिक रित्या सांगतोय मी तुम्हाला. आता स्वामींनी श्वान कुंडली सांगितली. विज्ञान असं म्हणतंय की रात्रीला तुम्ही झोपत असताना तुमच्या शरीराचं टेम्परेचर हे लो झालं पाहिजे. याच्यापैकी कोणी डॉक्टरकीचं शिक्षण, आमचे दीपक भाऊ असते तर त्यांनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला असता. तुमचा जर बीपी लो झाला म्हणजे शरीराचं तापमान जर कमी झालं तर झोप चांगली यायला मदत होते. तुम्ही कधी ऐकलं असेल तळ पायावर पाणी टाका नंतर बेडवर जा म्हणतात. ऐकलंय का कधी. पायावर थंड पाणी टाकूनच आपण झोपायला जातो. त्याचं कारण आहे की पायाचं टेम्परेचर जर कमी झालं तर झोप चांगली यायला मदत होते. तसंच कारण इथे आहे. स्वामी श्वान कुंडली जेव्हा सांगतात, जेव्हा आपण गुडघे मोडतो आणि मोडून पोटाजवळ घेतो. आता प्रत्येकाला घेता येणार नाही. त्याचं पोट वाढलेलं आहे त्याचे नाही जाणार, पण त्याचं पोट कमी आहे त्याचे नक्कीच जाणार. परंतु जेवढे जवळ घेता येतात तेवढे घेतले पाहिजे. जेव्हा आपण पायांना मोडतो, आपला जो शरीरातला पूर्ण रक्त प्रवाह आहे तो पोटापर्यंत जातो. खाली जाण्यास कमी जातो. पूर्ण जाणार नाही परंतु कमी जातो. आणि रक्तप्रवाह एक अशी गोष्ट आहे, तुमच्या शरीरातली मुख्य ताकद जी एनर्जी म्हणतो तो म्हणजे तुमचा रक्त आणि रक्तप्रवाहच आहे. इकडचा रक्तप्रवाह थांबू द्या, तुमचा हात काम करणं बंद करणं. पायाकडचा रक्तप्रवाह थांबू द्या, काम करणं बंद करणं. तसाच जर तुम्ही श्वान कुंडली झोपले तर पोटाच्या खालचा तुमचा रक्तप्रवाह हा कमी होतो. आणि जर रक्तप्रवाह पोटाच्या खालचा कमी झाला तो सगळं रक्त पोटामध्ये साठतं. आणि पोटामध्ये साठून जे खाल्लेलं अन्न आहे तेच रक्त शक्ती म्हणून खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत होते. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, खाली रक्त कमी जात असल्यामुळं तुमच्या तळपायाचं टेम्परेचर आपोआपच कमी होते. आणि जर शरीराचं तळपायाचं टेम्परेचर कमी झालं, पाय तुमचे थोडे थंड होतात आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते. हे स्वामींच्या सूत्रांचा वैज्ञानिक अर्थ आहे. कधी तुम्ही कोणत्या पोथीत वाचला का. कधी तुमच्या गुरु वडीलधाऱ्यांनी सांगितला का. नाही. हा अर्थच नाही आहे. हा आम्ही अभ्यासकाने शोधलाय की स्वामींच्या वचनांमध्ये काही नवीन मिळते का. खूप काही मिळते. मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगितलं. आता मला एक गोष्ट सांगा, मी म्हणतो स्वामींच्या वचनांना अनुसरा. आता श्वान कुंडली निद्रा करावी हे इथले सगळेजण अनुसरू शकतात या वचनाला. आपण झोपू शकतो की नाही त्या पद्धतीने. आणि असं म्हणतात की जर करता एक वचन जरी तुम्ही आपल्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न केलात तर त्या वचनाची आवड तुम्हाला निर्माण होते. आणि एका वचनाची आवड निर्माण झाली की यासोबतच तुम्हाला पुन्हा पुन्हा एकेका वचनांचा आचार करावासा आपोआपच वाटतो. कारण नावडत सांगितलं. आज तुम्ही नावडीने करा, हळूहळू तुम्हाला ती सवय होईल. असे अनेक लोक तुम्ही युट्यूबला पाहिले असतील ज्यांचं वजन खूप आहे. त्यांनी व्यायाम करणं सुरुवात केलं. त्यांना व्यायाम करणं आवडत होतं का. नाही. तेव्हाच तर ते स्थूल झालेत ना. परंतु डॉक्टरांनी सांगितलं जर करता तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर व्यायाम हा करावाच लागेल. ते व्यायाम करायला सुरुवात केली. व्यायाम करता करता त्यांना तो व्यायाम आवडायला लागलं. त्याचे परिणाम असे झाले की त्यांचं वजन हळूहळू कमी होत गेलं. नावडत सेवलंय त्यांनी. परंतु त्याची आवडवणी ठाके.
ते व्यायाम करणं मग आवडायला लागलं. असे अनेक गुरु लोक आहेत, मी पाहिले त्यांना सोमठ्याच्या 2016च्या पोथीमध्ये जे योगा शिकवायचे, ते सुद्धा म्हणायचे की मला गंभीर बिमारी झाली होती, मला डॉक्टरांनी योगा सांगितला, आज ते तंदुरुस्त आहे, 4 लोकांना योगा शिकवतात. अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही एका वचनाचं आचरण करण्याचा प्रयत्न करा. आणि राहिली गोष्ट, आता दुसऱ्या मुद्द्यावर आपण येऊयात. मी तुम्हाला एक चरित्र सांगतो आणि त्या चरित्राची व्यापकता सांगतो की मानव पंथाचं मूळ कुठे आहे. तुम्ही प्रत्येकाने 10वीच्या किंवा 9वीच्या पाठामध्ये, जे राजकुमार शेंडे सर आहेत की नाही तर माहित नाही, 10वीच्या पाठामध्ये किंवा 9वीच्या पाठामध्ये, मी आय थिंक विसरलो, औसा स्वान हननी शिक्षापन हा धडा आलेला असेल. कित्येकांना माहित आहे. 10वीच्या 9वीच्या पाठामध्ये पहिलाच धडा आहे, लीळा आहे. हे लीळा आम्ही पूर्व परंपरेने अभ्यासली, परंतु मी तुम्हाला थोडं दुसऱ्या पद्धतीने अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. बोर होत आहे का तुम्हाला? बोर होत असेल तर मी खतम करतो. मला तसे काही माईक प्रेमी नाही हो, मला आवड नाही आहे माईकवर बोलायची. नाही ना? ठीक आहे. पाय दुखले असतील तरी सांगाल, माझ्या बोलण्यामुळे कोणाला निरोध व्हायला नको. ती लीळा आहे. स्वामींचा नित्यदिनी पूजावसर होतोय. पूजावसर होत असताना एक कुत्रा स्वामी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येतोय आणि काय करतो, जी भक्तजनांनी आणून ठेवलेली भिक्षा आहे ते भिक्षा एका सुरक्षित स्थळी भक्तजन ठेवतात आणि स्वामींचा पूजावसर करण्यासाठी व्यस्त होतात. जशी तुम्ही मंदिरात आरती वगैरे करता त्याचप्रमाणे त्या काळी स्वामींचा पूजावसर व्हायचा. स्वामींना आरती दुपारलाही ओवाळण्या, त्याची दंडवत घालायची, हा सगळा विधी व्हायचा. आणि तेव्हापर्यंत ती झोळी एका खुटीला किंवा योग्य स्थळी टांगून राहायची, ठेवून राहायची. कुत्र्याला एकदा माहीत झालं की त्या झोळीमध्ये अन्न असते. आता कुत्र्याचं काम काय आहे? मिळेल तिथे खाणं, बरोबर आहे की नाही? त्याला माहीत पडलं त्या झोळीत अन्न आहे, तो कुत्रा जातो आणि त्या झोळीतलं जे काही भाकर मिळेल, भात तर खाऊ शकत नाही कुत्रा, कारण त्याला वेळ लागेल भात खायला, परंतु पोळी असली पटकन घेईल दातात आणि निघून जाईल. ते काम तो 2-3 दिवस त्याने केलं. ही कंप्लेंट औसापर्यंत आली की हा सगळं हा कुत्रा करतो. औसीच्या लक्षात आलं की याला शिक्षा आपण घडवलीच पाहिजे. परंतु मी औसा जेव्हा कुत्र्याला शिक्षा देते त्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा भगवंताला आठवायचं असलं, भगवंताचं स्मरण करायचं असलं, चिंतन करायचं असलं, तर 3 व्यक्तींचं नाव घेतल्याशिवाय चिंतन तुम्हाला करताच येत नाही. एक म्हणजे बाईसा, दुसरे भट्टोबास नागदेवाचार्य आणि तिसरी म्हणजे औसा. जेव्हा तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करत असताना तुम्हाला म्हणावं लागतं सर्वप्रथम. जर म्हणत नसाल तर तुमची प्रार्थना पूर्ण होणार नाही. तुम्हाला म्हणावं लागतं काय? बाईसांच्या देवा म्हणता की नाही? कधी ऐकलं का? बाईसांच्या देवा म्हणावंच लागतं, कारण त्या भक्ताचा अभिमान सर्वश्रेष्ठ आहे परमेश्वराच्या जवळ. त्याच्यानंतर म्हणतो बाईसांच्या बाबा भट्टोबासाच्या देवा आणि औसेच्या स्वामी जगन्नाथा. हे तुम्हाला 3 लोकांची नावं घ्यावीच लागतात. मी मागेही कुठेतरी देवपूजेचा सोहळा होता त्या ठिकाणी सांगितलं, जी तुम्ही आता देवपूजा वंदन करणार ज्या माळा आहेत, भवऱ्या आहेत, त्याच्यामध्ये 3 विशेष असतात सुरुवातीला, ते त्या 3घांचं स्मरण म्हणून आहे. तो ओटा म्हणजे स्वामींचा ओटा आहे, असो तो विषय वेगळा आहे. जेव्हा तो कुत्रा येण्याची वेळ येते, औसा तिला लक्षातच असते नाही याला आपण शिक्षा आज करायची की जेणेकरून पुन्हा आपल्या दारवंठात तो आला नाही पाहिजे. ती गोटा घेऊन तयार राहते औसा, आणि जसा कुत्रा त्या झोळीकडे जाणार तसाच गोटा घेते आणि त्या श्वानाला मारते. तो गोटा त्या श्वानाच्या डोक्याला लागतो. मला किती वेळ बोलायचं? 5 मिनिट. तो गोटा त्या श्वानाच्या डोक्याला लागतो. लागल्यावर परिस्थिती काय आहे? ते कुत्र बोंबलत निघून जात असतं. आणि हेच गोष्ट आमचे स्वामी आतमध्ये बसलेले आहेत. त्यांचा पूजावसराची वेळ जस्ट होऊन झालेली आहे, म्हणजे पूजावसर झालेला आहे अशी परिस्थिती आहे. आणि जसं ते औसा त्या कुत्र्याला दगड मारते, आमचे स्वामी सुद्धा स्वतःचा श्री मुकुट पकडून बाहेर येतात. बघा तुम्हाला काही गोष्टी सांगतो इथे.
स्वामी जेव्हा श्री मुकुट पकडून बाहेर येतात तो प्रसंग तुम्ही पहा. औसाने मारलं कुणाला? कुणाला मारलं? आणि स्वामीने श्री मुकुट का पकडावा? श्री मुकुट म्हणजे डोकं. स्वामींचा अवयवांचं नाव घेत असताना एक स्पेशल नाव आहे. हाताला आपण हात नाही श्री कर म्हणतो, पायाला श्री चरण म्हणतो, तसं डोक्याला श्री मुकुट म्हणतात. स्वामी जेव्हा श्री मुकुट पकडून येतात, स्वामींना दाखवायचं काय? आपल्याला काय गरज होती स्वामींना श्री मुकुट पकडण्याची? बोलू पण शकले असते, कुत्र्याला मारत नका जाऊ म्हणून. अनेक सूत्र तर सांगितले आहेच ना. पण स्वामींनी खूप काही गोष्टी आपल्या आचरणातून सांगितल्या, परंतु आम्ही त्या गोष्टीचा अभ्यासच केला नाही, त्या दृष्टीनं अभ्यास नाही केला. स्वामींना या छोटीशी लीळा आहे, पण सांगायचं काय आहे? ती 10वीच्या पाठामध्ये कदाचित त्याचसाठी असेल की स्वामींचा जो जगाविषयी व्यापक दृष्टिकोन आहे तो विद्यार्थ्यांच्या लक्षात यावा. परंतु कदाचित आम्ही कमी पडलो, तुम्ही पालक कमी पडले आणि कदाचित शिक्षकही कमी पडले. स्वामींचा जो जगतव्यापी उदात्त दृष्टिकोन आहे तो समजवता आला नाही, जगासमोर ठेवता आला नाही. स्वामींचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मुक्या प्राण्याला मारत असाल त्यावेळेस लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मारता तेव्हा आम्हालाही लागतं, हे लक्षात ठेवा. आता विचार करा, तुम्ही आतापर्यंत किती कुत्रे मांजरं मारले असतील? मारले असतील की नाही? मग विचार करा, आपला भगवंत दुखावला नसेल का? हे लीळा आहे ना, मी खोटं बोलत नाही आहे. एका कुत्र्याला औसेनं मारलं तर स्वामी श्री मुकुट पकडतात. मग विचार करा, जर तुम्ही कुत्र्या मांजऱ्याला, अनेकांना उंदर मारतो, आपण मारतो की नाही? मच्छर मारतो, मुंग्या मारतो. मारण्याची सिस्टीम रोजच चालू असते आपली. एकही दिवस मीना मारल्याचा जात है ना. आणि काही जर मारायला नाही भेटलं तर कुणाचं अंतकरण तरी दुखतेच. स्वामींचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. या लेळेत खूप व्यापक दृष्टिकोन आहे स्वामींचा. स्वामी इथे म्हणतात की जगातल्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही जीवाला, कुठल्याही वस्तूला तुमच्याकडून दुःख होता कामा नये. हा महानुभाव पंथाचा व्यापक दृष्टिकोन आहे, तो जो स्वामींनी आपल्याला दिला. आपण आपल्या मुलांपर्यंत हा पोहोचवला कधी? एखाद्या बोलत असताना कधी सांगितले अरे नाही, आपल्या स्वामींनी आपल्याला ही आज्ञा दिलेली नाही. स्वामी स्वतःविषयीच नाही म्हणत, कुत्र्या मांजऱ्याविषयी नाही, देवतेविषयी सुद्धा. मग आणि मी जे सांगितलं बौद्ध संप्रदायाचं उदाहरण, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सूत्रपाठामध्ये असं एकही वचन नाही की इतर धर्माचा तिरस्कार केला असेल. मी त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा एखाद्या दवाखान्यात जाता किंवा तुम्हाला जर एखादी छोटी बिमारी झाली कुठलीही काही, तुम्ही अगोदर डॉक्टर निवडता की नाही? की मिळेल त्या दवाखान्यात जाता? निवडता ना. मग एखादा, दोनही डॉक्टर MBBS आहेत आणि तिसरा MD असेल, तुम्ही कुणाकडे जाल? MD कडे जाल. कारण तुम्हाला माहित आहे त्याची गुणवत्ता जास्त आहे आणि तुम्हाला याची खात्री आहे की कदाचित माझं दुखणं तोच बरं करू शकेल. मी इतर धर्माचा तिरस्कार करत नाही, परंतु इथे काहीसं तसंच आहे. इथे काहीसं थोडं तसंच आहे. जेव्हा डकले म्हणतात की गाय नेसी, म्हैसी नेसी, लेकुर्वे नेसी, नेसी पापाचे पोट. जिथून गंगेचा, गोदावरीचा उगम होतो त्या गोमुखामध्ये बोट टाकतात आणि म्हणतात जेव्हा पूर येते ना, जेव्हा पुरात तो काय काय वाहून नेते गोदावरीला म्हणतात. मग आता माझा बोट नेऊन दाखव. स्वामी त्याला रागवतात. बघा, स्वामींचे दृष्टिकोन फार वेगळा आहे. म्हणून फक्त त्या देवपूजेपुरतं मर्यादित राहू नका. साधू संतांना विचारा. मी दरवर्षाला मी येतो तुमच्या गावात, मला विचारा. नाही कोणाचं डोकं खायचं असलं माया खा. मी त्याच्यासाठी साधू बनलो, समजले का? नुसती तुमच्याकडून दक्षिणा घ्यायसाठी बघलो नाही आहे. तुमचं अज्ञान निवारण्याचे मला जे येते, मला पूर्ण येत नाही मी हे सांगतोय, पण मला जे येते मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण माझी ड्युटीच ती आहे. माझी ड्युटीच ती आहे तुम्हाला 4 शब्द सांगणे जे मला येतात.
तेव्हा स्वामी त्याला रागवतात, का रे वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे हाणून फोडावा. तुझा देव नाही आहे, परंतु त्र्यंबकेश्वर असेल, ब्रह्मगिरी असेल, कुणाचं तरी आराध्य दैवत आहे ना. मग तू तर त्याचा वैरी नाही. आपण स्वामी सांगतात वैर्याचा जरी देव झाला म्हणून काय दगडानं मारायचं त्याला नाही. अरे त्याचंही एक सामर्थ्य आहे, त्याचाही एक अभिमान आहे. म्हणून स्वामींनी कुठल्याही धर्माचा, कुठल्याही तत्वज्ञानाचा, कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही जातीचा कधीच तिरस्कार करायला लावलेलं नाहीये. आणि जो व्यक्ती महानुभाव पंथातला तिरस्कार करत असेल, विकल्पित दृष्टीनं दुसऱ्याकडे पाहत असेल, तो कितीही देवधर्म करत असेल तरी तो परमेश्वराला कधीच प्रिय होणार नाही. हे लिहून घ्या, कधीच प्रिय होणार नाही. कारण परमेश्वराला हे मान्यच नाही. विचार करा ना, साधा कुत्र्याला मारल्यावर परमेश्वर दुखावतो, मग माणसं आहे जिवंत, जिवंत माणसाला दुखावल्यावर परमेश्वर कसा सुखी राहणार. आणि म्हणून तर स्वामींनी तुम्हाला सांगितलंय, भूतदया सांगितली कशासाठी. फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत समजवण्यासारख्या खूप, पण आपण याच्याच पुढे कधी गेलेलो नाहीये. मग सांगायचं काय तुम्हाला. म्हणून आता सध्या गरज जर काही असेल असं मला वाटते. मला एका जण माझी तेव्हा दीक्षा व्हायची होती. रावसाहेब ठवरे सभागृहात नागपूरला माझं प्रथम प्रवचन झालं. त्यावेळेस केशरबाई आणि त्यांचा परिवार बसलेला होता. दीक्षा 2 महिन्याच्या नंतर होणार होती. प्रवचन झालं, मी त्यांच्याजवळ बसलो आणि बसल्यानंतर ते म्हणतात की प्रणव तुझी दीक्षा होणार आहे असं कळलं. म्हटलं होत आहे. ते म्हणे नको घेऊ ना रे दीक्षा म्हणे तू. मी म्हटलं नाही मला दीक्षा घ्यायची आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला, का घेतोय म्हणे तू दीक्षा. म्हटलं नाही मला लग्न करायचं नाही आहे. मग मला लग्नच करायचं नाही आहे तर मग मध्ये राहून उपयोग काय आहे. संन्यस्त व्हावं आणि संन्यस्त होऊन स्वतःच्या आत्मकल्याणाचा मार्ग धरावा. यासोबतच मला समाजसेवा करायची आहे, कारण लहानपणापासून ते थोडं वारसा भेटलेला आहे म्हणून राहवत नाही. तसं म्हणता ना खरूज, ती खरूज आहे समाजसेवेची. काहीतरी आपल्याकडनं चांगलं घडलं पाहिजे. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की नाही मला वाटते की आत्मकल्याणासोबत आपण समाजसेवा केली पाहिजे. परंतु सध्याच्या घडीला मला असं वाटते समाजसेवा तर महत्त्वाची आहेच आहे, परंतु यासोबतच आत्ताच्या घडीला समाज परिवर्तन अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल समाज परिवर्तन आणि समाजसेवा याच्यामध्ये फरक काय. खूप फरक आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि संपवतो. समाजसेवा आणि समाज परिवर्तन ह्या गोष्टीमध्ये थोडा भेद आहे. समाजसेवा म्हणजे उदाहरणादाखल जर द्यायचं असलं, एखादी कंपनी आहे, एखादं घर आहे, त्याला आग लागली आणि आग लागल्यावर जेव्हा तुम्ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करता ती आहे समाजसेवा. एखादं संकट आहे, ते संकट निवारण्यासाठी तुम्ही जे कार्य करता ती आहे समाजसेवा. आणि समाज परिवर्तन म्हणजे ती आग याच्या पुढे कधी लागणार नाही याची दक्षता घेणे, याचं ज्ञान घेणे, ते प्रिकॉशन्स घेणे, ते आहे समाज परिवर्तन. जेव्हापर्यंत तुम्ही ही पिढी निर्माण करणार नाही की नाही, जे आपण म्हणतो ना ही वेळ यायलाच नाही पाहिजे की तरुण उपस्थित नाही आहेत, ते तरुण उपस्थित राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे. आता कदाचित जे तरुण उपस्थित नाही आहे तो विषय सोडा, परंतु जे बालकं उपस्थित आहे ह्यांच्यावर संस्कार लावा. मी यासाठी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. मला अनेक लोक म्हणतात की बाबा तुम्ही बोलता छान, परंतु लोकांना काही घेणं देणं नसते. म्हटलं हो बरोबर आहे, परंतु कदाचित 100तून 1 व्यक्ती तरी ऐकेल. आणि समजा नाहीही ऐकलं तरी मला काही त्याचा पस्तावा होणार नाही. कारण मी म्हटलं ना तुम्हाला, मला खरूज आहे समाजसेवेची. मला वाटते, तळमळ आहे माझी, मी ते काम करतो. मला जे काम करायचं आहे ते काम करतोय. 20 वर्षानंतर जेव्हा मी म्हातारा होईल, तुम्ही असाल, तुम्ही कुठं जाणार नाही आहात है ना. तुम्ही दीक्षा घ्यायला माझ्याकडे यालच, मी आहेच. तेव्हा मी तुम्हाला विचारेन. मी काही गोष्टी 20 वर्षा अगोदर सांगितल्या होत्या, त्या जर तुम्ही कदाचित आचरल्या असत्या तर अशी दरदर भटकण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. त्यावेळेस मी विचारेन तुम्हाला.
त्यावेळेस सुद्धा 20 वर्ष मी वाट पाहतो, 20 वर्ष हेच काम करणार आहे की तुम्हाला दुरुस्त व्हायचं आहे. जे लहान बालकांना त्यांच्यावर संस्कार लावा, ते लावता येतात, परंतु स्वतः पहिले दुरुस्त व्हा. यानं कधी वर्षातून एकदा तुम्ही मनसर सारख्या ठिकाणी येऊ शकत नाही का? स्थानवंदन होते आहे, 4 शब्द साधू संतांना विचारा. अहो, एक मी नाशिकला गेलो होतो, 12.5 वर्षाचा मुलगा, मी त्र्यंबकेश्वर वंदन करून, ब्रह्मगिरी वंदन करून आलोय, थकून आलोय. आल्यानंतर जेवण झालं 8:30 पावणे 9च्या दरम्यान, तो बसला मला, 12.5 वर्षाचा मुलगा. सूत्रपाठापासून त्यांनी सुरुवात केली, एका वचनापासून, आणि अनुसरणापर्यंत गेला. 11:30 वाजेपर्यंत बोलत राहिला माझ्यासोबत. 12.5 वर्षाचा मुलगा, विचार करा. त्याचे आई वडील बाजूला बसून फक्त ऐकत होते, आणि तो मुलगा माझ्यासोबत 11:30 वाजेपर्यंत बोलला. बोलल्यानंतर सगळे झोपी गेले. 1 तासानंतर पुन्हा तो मुलगा आला आणि म्हणायला लागला, बाबा मी अनुसरण घेऊ का? 12.5 वर्षाचा मुलगा. म्हटलं, बाळा, तू आई वडिलांना एकुलता एक आहेस. पहिलं तुझं काम आहे आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं. त्याच्यानंतर मग तुझं स्वप्न येते, नंतर पूर्ण करता येते. तुला पहिले देव समजणं महत्वाचं आहे, धर्म समजणं महत्वाचं आहे. आयुष्य पडलंय. मी तो साधू नव्हे की 12-13 वर्ष झाले की द्या दीक्षा. नाही, मला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी फार महत्वाची आहे. मी ज्यालाही उपदेश देतो, मला असं वाटत नाही की त्याने असंच राहावं. मी त्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला उपदेश देत नाही. आणि उपदेश दिल्यावर मी मार्गदर्शन करतो, कारण ते माझी ड्युटी आहे. म्हणून मी माझं कर्तव्य करणार आहे. तुम्ही पालक वर्ग तुमचं कर्तव्य करा, आणि जे कार्यक्रम घेणारे लोक आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य करावं. असं होता कामा नये. नाही तर आपण कार्यक्रम घेतो आणि आपले मुलं बाळ तरुण होतात तरी त्यांना उपदेशाचा पत्ता नसतो, असंही होता कामा नये. बरं, मला सांगा, हे योग्य बोललो की अयोग्य बोललो? मी योग्य आहे की नाही? 8 वर्षाचा मुलगा झाला की उपदेश विधी झालाच पाहिजे. आणि का झाला पाहिजे तो तुम्ही मला विचारू शकता, बरोबर आहे? उपदेश विधी झालाच पाहिजे, त्याचे अनेक कारण आहेत. माझा वेळ खूप, मला वाटतं मी 30-40 मिनिटाच्या वर बोललो असेल. आपले बाबा बोलायचे आहेत, ते बाबा बोलायचे आहेत, अनेकांना वेळ पाहिजे आहे. श्री गुरुजी आले नाही, श्री गुरुजीच्या वतीनं मी त्यांचाही थोडा वेळ घेण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं, मी जर करताय काही आगाऊ बोललो असेल, माझी तळमळ आहे, मी तळमळीने जे काही बोलतो, तरी सुद्धा आपल्या कुणातील कोणाचं मन दुखलं असेल, कुणाच्या पायाला, कानाला किंवा मग कशालाही त्रास झाला असेल, तुम्ही प्रत्येकाला करबद्ध प्रार्थना करतो, मला माफ करा. आणि माझे 2 शब्द मी इथे संपवतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. महानुभाव हा केवळ भक्ती संप्रदाय